सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता शिवनाथने राघवला खूपच जास्त मारलेलं असतं। तेव्हा राघव बिचारा रडत कुडत इथे झोपून गेलेला असतो। जरी पण शिवनाथने राघवला खूप मारलं असेल, पण तरीसुद्धा शिवनाथचं राघववरती प्रेम असतं आणि ते आता आपल्याला बघायला मिळतं। शिवनाथ येतो, राघवकडे बघतो। राघव शांतपणे झोपलेला असतो। तेव्हा शिवनाथ त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि त्याचा हात आता वरती घेतो। त्यानंतर त्याच्या हातावरती जे काही काठीने आता मारून वण उठवलेले असतात त्याच्यावरती तो आता औषध लावणार असतो। कशा पद्धतीने त्याला मारलं होतं हे आता शिवनाथला आठवतं आणि त्याच्या डोळ्यात टचकन पाणी येतं। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता शिवनाथ वरवर कितीही दाखवत असला की तो खूपच जास्त कठोर आहे, पण आपल्या मनामध्ये आपल्या मुलांबद्दल खूप जास्त प्रेम असतं। तो इथे आता त्याच्या हाताला, राघवच्या हाताला जिथे जिथे वण असतात तिथे आयुर्वेदिक औषध लावत असतो। इथे आता औषध लावल्यामुळे त्याला बरं वाटणार असतं। तेव्हा त्याच्या हाताला ते औषध लावून त्याच्या डोक्याला तो आता पप्पी देतो आणि आपलं प्रेम व्यक्त करत असतो। तेव्हा शिवनाथ जेव्हा राघववरती आता असं प्रेम दाखवत असतो तेव्हा तिथे उमा आलेली असते आणि ती शिवनाथमधला एक इमोशनल बाप बघत असते। तेव्हा तिला खूपच जास्त कौतुक वाटत असतं। म्हणजे राघवला जरी शिवनाथ दाखवत नसेल तरी राघवबद्दल त्याच्या मनात खूप प्रेम आहे हे आता उमाला कळतं। त्यानंतर इथे आता पद्माच्या घरामध्ये चंदू लपून छपून येत असतो। लपून छपून येत असताना इथे आता अन्विता आहे ना, ती फोनवरती बोलत असते। हां, आपण उद्या भेटू, पक्का आपण उद्या भेटू, असं ती आता म्हणत असते। दारामधून कुणीतरी चोरासारखं येत आहे हे दिसल्यानंतर ती काठी घेते आणि चोर 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 म्हणून त्याला बदडवते, त्याला खूप मारते। तो म्हणतो, अगं बाई, मी चोर नाही आहे, आणि तिथल्या तिथे तो पडतो। आणि मग इथे लाईट सुरू होतात आणि प्रेक्षकांनो, घरातले सर्व माणसं इथे आता अन्विताचा आवाज ऐकून बाहेर येतात। लाईटी वगैरे लागतात। तेव्हा इथे चंदू आता खाली बसलेला असतो। सगळेजण येतात आणि म्हणतात, काय गं, कुठे आहे चोर? तेव्हा इथे बघतात तर काय, चंदू असतो। तेव्हा पद्मा म्हणत असते, काय रे चंदू, तू इथे काय करतोयस रे? का आलास तू इथे? तेव्हा चंदू आता म्हणतो की काही नाही म्हणून। तेव्हा भास्कर म्हणतो, काय रे काका, तू चोरावाणी का असा घरामध्ये घुसलास? तेव्हा तो म्हणतो, ए बाबा, मला काकासुद्धा म्हणतोयस आणि चोरसुद्धा म्हणतोयस वय? आता काका म्हणालास ना, मग चोर म्हणायची काय गरज आहे? तेव्हा पद्मा म्हणते, ए, तू काही त्याचा काका बिका नाही, कळलं ना? आणि काय रे, तू तर त्यांच्या घरी राहायला गेलास ना सगळं काही सोडून, मग का परत इथे आलास तू सांग ना? तुझी हिंमत कशी झाली रात्रीच्या वेळी आमच्या घरामध्ये येण्याची? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला वाटतं तिथे ते लोक खायला प्यायला देत नाही म्हणून इथे आलास? तेव्हा चंदू म्हणतो की माझ्याकडे बघून तुला असं वाटतंय का की मला तिथे खायला प्यायला मिळत नसेल? मला चांगलं खायला मिळतंय तिथे। त्यानंतर रुद्र म्हणत असतो, मग खायला प्यायला मिळतंय, मग रात्रीच्या अंधारात तू इथे का बरं आलास? तेव्हा चंदू म्हणतो, मी इथे माझ्या आईला भेटायला आलो आहे, माझी आईसुद्धा राहते ना इथे। तेव्हा इथे त्यांची आई म्हणते, हो, मीच बोलावले त्याला इथे। माई म्हणतात की मला माझ्या मुलाला भेटायचं होतं, त्याच्याशी बोलायचं होतं, म्हणून मी त्याला इथे बोलावले। तेव्हा पद्मा म्हणते, नाही ठीक आहे, आज आलास ना हे शेवटचं, पुन्हा जर इथे आलास, या घराला पाऊल लावलंस ना, तर याद राख, कारण मी तुला माझा भाऊ मानत नाही। अरे इथे पळपुटा भाऊ आहेस तू, एका बहिणीचा पळपुटा भाऊ, जो आता त्यांच्याकडे, माझ्या दुश्मनाकडे जाऊन राहतोय। त्यामुळे पुन्हा या घरामध्ये आलास ना तर तंगडं तोडून टाकेन तुझं। तेव्हा इथे माई म्हणतात, अगं पद्मा, काय बोलतेस तू? अगं तो सुद्धा या घरचा मुलगाच आहे ना, सख्खा भाऊ आहे तुझा, आणि असं बोलतेस वय त्याला? तेव्हा पद्मा म्हणते, तो माझा सख्खा भाऊ होता, ज्या दिवशी तो या घराला सोडून त्यांच्याकडे जाऊन राहायला लागला ना, त्यापासून हा मला मेला। तेव्हा चंदू म्हणतो, मला सुद्धा इथे राहायची हौस नाही आहे, मलाच इथे राहायचं नव्हतं म्हणून मी तिकडे निघून गेलो, कळलं ना? मला पण इथे यायची अजिबात हौस नाही। तेव्हा इथे सगळेजण आता तिथून निघून जातात। तेव्हा पद्मा म्हणते, जे काय बोलायचं आहे ते बोल आणि आत्ताच्या आता इथून निघून जा। त्यानंतर इथे सर्वजण गेल्यानंतर माई म्हणतात, काय रे चंदू,
तिथे काय झालं सकाळी? खूपच जास्त आवाज ऐकू येत होता. तेव्हा इथे चंदू घडलेला संपूर्ण प्रकार माईंना सांगतो की कशा पद्धतीने राघववरती आळ आला. ते सगळं त्याच्या भावाने केलं होतं, ते सुद्धा श्रीधरने. आणि इथे आता ते कळल्यावरती सुद्धा राघवने आपल्या भावाला वाचवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, माई इथे म्हणत असतात, खरंच राघव मुलगा खरंच खूप गुणाचा आहे. तो त्या घराला नेहमी असं बांधून ठेवेल. तेव्हा इथे आता पद्मा म्हणत असते, राघव असू दे नाहीतर कुणीही असू दे, पण त्या घराला कुणीही बांधून ठेवायला नको. ते घर तुटणार म्हणजे तुटणारच. तेव्हा इथे शिवनाथ आता राघववरती इतकं प्रेम करतो हे बघून उमाला खूपच जास्त छान वाटतं. उमा म्हणत असते की लेकाबद्दल एवढं प्रेम मनामध्ये आहे, मग ते लेकाला कधीतरी दिसू दे तरी. तेव्हा शिवनाथ म्हणतो की उमा, कसं आहे ना, म्हणजे माझ्या मनामध्ये माझ्या लेकरांबद्दल किती प्रेम आहे हे त्यांना सांगायची गरज नाही आहे, कारण माझ्या मनात त्यांच्याबद्दल खूपच प्रेम आहे. तेव्हा ती म्हणते, मग कधीतरी राघवला ते प्रेम दिसू द्या की, त्याला बी बरं वाटेल. तेव्हा शिवनाथ म्हणतो की एकदा का इथे बापाच्या मनातलं प्रेम मुलांना दिसायला लागलं ना, की मनातला धाक आदर हा कमी होत जातो. म्हणजे इथे सुई तुटल्यानंतर जी काही आता शिलाई उसवते ना, तशी अवस्था झालेली असते. म्हणून इथे मला त्यांच्यावरती हा धाक ठेवावा लागतो, जेणेकरून शिस्त आणि तत्त्व हे दोन्हीसुद्धा या घरामध्ये टिकले जातील. त्यानंतर इथे आता शिवनाथ म्हणतो, बरं चला झोपूया आता आपण, सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे. ती म्हणते, हो लवकर उठायचं आहे मला. तेव्हा जात असताना इथे आता शिवनाथ म्हणतो, पण तुमचे बंधू कुठे आहे, चंदू कुठे आहे, तो कसा आला नाही इथे अजून? तेव्हा कुठे बाहेर गेला की काय, चला बघूया. तेव्हा चंदू लपून छपून घरामध्ये येत असतो. तेव्हा इथे लगेच शिवनाथ म्हणतो, काय रे चंदू, तू इकडून कुठून? तेव्हा चंदू म्हणतो, अहो दाजी तुम्ही इकडनं कुठनं? तो म्हणतो, हा मी येईन इकडनं, पण तू कुठं गेला होतास? तेव्हा इथे तो घाबरतो. तो म्हणतो, कुत्री भुंकत होती ना, आवाज करत होती, त्यांना हकलायला गेलो होतो, कारण ताई तिथे वाळवण वगैरे सुकट टाकते, कुत्री तिथे बसली भुंकली तर चांगलं नाही ना, तेव्हा मी कुत्र्यांना हकलायला गेलो होतो. तो म्हणतो, बरं बरं ठीक आहे, जा जाऊन झोप जा. तेव्हा इथे लगेच उमा विचारते, काय रे कुठे गेला होतास तू चंदू? तेव्हा चंदू म्हणतो, ताई थांब, हे घे, आईने तुझ्या नावाने अभिषेक केला होता, त्याचा हा प्रसाद आहे आणि भंडारासुद्धा आहे त्याच्यामध्ये. तेव्हा तिला खूप आनंद होतो. आपल्या माहेरचा इथे प्रसाद तिच्यापर्यंत पोचवलेला असतो. तो म्हणतो, आईने दिलाय, मी आईला भेटायला गेलो होतो ना म्हणून. तेव्हा तो म्हणतो, दाजींना सांगू नको, जा तू घे जा. तेव्हा इथे उमा खूपच जास्त इमोशनल होते. आता इतकी 25 वर्ष झालेली असतात, ते आपल्या माणसापासून आपल्या घरापासून दूर असते. तीसुद्धा मिस करतच असते की सगळ्यांना. लग्न केलं म्हणून काय आपल्या माहेरच्या लोकांबरोबर नाती तुटतात का? तेव्हा इथे तिची आई खिडकीमध्ये तिची वाटच बघत असते. तेव्हा उमा तिथे येते आणि म्हणते की आई, तू ही भेट माझ्यासाठी दिलीस ना, ती माझ्यापर्यंत पोचली. आणि ती आता भेट तिने आपल्या उराशी अशी कवटाळलेली असते. आणि तेव्हा तिची आई बघते प्रेक्षकांनो, आणि दोघेही खूप इमोशनल झालेले असतात. तेव्हा उमाला खूप आनंद होतो की आपल्या आईने प्रसाद दिलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राघव कॉलेजला जायला तयार होत असतो. तेव्हा त्या ठिकाणी उमा येते त्याच्यासाठी चहा घेऊन. तेव्हा तो म्हणतो, थँक्यू मम्मी. तेव्हा उमा म्हणते, काय मम्मी, आज आईवरचं प्रेम खूपच जास्त उतू चाललंय. तेव्हा राघव म्हणतो, आई तुला माहिती आहे माझं तुझ्यावरती लई जास्त प्रेम आहे आणि ते खूपच जास्त आहे, हे काय तुला सांगायला नको. तेव्हा इथे तो म्हणत असतो, आई काल रात्री आबांनी मला खूप मारलं, खूप माझं अंग दुखत होतं, पण ते जाऊ दे, पण तू त्याच्यावरती औषधी तेल लावलंस ना, मला खरंच खूप बरं वाटलं गं, आराम मिळाला. तेव्हा ती म्हणते, हो का, आराम मिळाला का तुला? पण कसं आहे ना राघव, तुझ्या हातापायाला ते तेल मी नव्हतं लावलं रे, ते तुझ्या आप्पांनीच लावलं होतं. तो म्हणतो, काय आप्पांनी? ती म्हणते, भय. तेव्हा इथे राघव म्हणतो, चल चल, खोटं बोलू नको, नवऱ्याची बाजू घेऊ नको. तेव्हा ती म्हणते, नाही रे राघव, मी शपथ घेऊन सांगते, यांची शपथ घेते, आता यांची शपथ मी काही खोटी घेणार आहे वय? तेव्हा राघव म्हणतो, काय आई तू खरं बोलतेस, आप्पांनी तेल लावलं? तेव्हा ती म्हणते, वय, अरे ते दाखवत नसले तरी त्यांचं त्यांच्या मुलांवरती लई प्रेम आहे राघव, कळलं का? तेव्हा राघव म्हणतो, आई
तू म्हणतेस की आप्पांचं माझ्यावरती लई प्रेम आहे, मग ते कधीतरी मला त्यांचं ते प्रेम दाखवत नाही का गं? म्हणजे मला बघायला नाही मिळणार का त्यांचं कधी प्रेम? ती म्हणते मिळेल, ते बी मिळेल तुला. तेव्हा इथे आता उमा म्हणत असते की राघव, काल तुला त्यांनी मारलं, तू न जेवता झोपलास बरोबर ना? पण तुला माहिती आहे तुझं आप्पा पाणी न पिता झोपले, त्यांना खूप वाईट वाटलं. तू जेवला नाहीस ना, म्हणून ते बी जेवले नाही, पाणी बी नाही प्यायले. तेव्हा इथे राघव म्हणतो खरंच? तेव्हा ती म्हणते हो, तुला इथे औषध लावत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. तेव्हा राघव म्हणतो काय आप्पा माझ्यासाठी रडलं? ती म्हणते तर तुझ्यासाठी रडले ते, कारण त्यांनी तुला मारलं ना. तेव्हा राघव म्हणत असतो की आई, त्यांचं जर एवढं प्रेम असेल तर मग ते कधीतरी दिसलं पण पाहिजे ना गं, का दिसत नाही गं त्यांचं प्रेम मला? तेव्हा इथे उमा म्हणते आता देव असतो का? देव आपल्याला कुठे दिसतो? पण तो असतो ना, आपण मान्य करतो ना की देव आहे. तसंच त्यांचं आहे, ते जरी दाखवत नसले की त्यांचं प्रेम आहे, पण त्यांचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे राघव. तेव्हा इथे राघव म्हणत असतो की आई, माझंही त्यांच्यावरती खूप प्रेम आहे गं. तेव्हा ती म्हणते की तुझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल राग नको ठेवू. तो म्हणतो कधीच नाही, आपणबद्दल माझ्या मनामध्ये कधीच राग नसेल. आणि तेव्हा इथे उमा म्हणते आणि राघव, तू तुझ्या भावाला काल कसं वाचवलंस ते मी बघितला. तो म्हणतो म्हणजे? तेव्हा तुझी काय बी चूक नसताना तू इथे सगळा आळ स्वतःवरती घेतलास आणि तुझ्या मोठ्या भावाला म्हणजे श्रीधरला वाचवलंस. पैसे त्याने घेतले होते ना, पण तू नाही सांगितलंस. असंच आपलं घर एकत्र बांधून ठेवत जा, आपल्या कुटुंबाच्या पाठीशी कायमस्वरूपी भक्कमपणे उभा राहा. एकत्र कुटुंब असलं ना की वादविवाद होतात, भांडणं होतात, गैरसमज होतात, पण तू मात्र आपल्या घराला जोडून ठेवणारा दुवा आहेस. तू आपल्या घरातील सर्व लोकांना एकत्र जोडून ठेवशील ना? राघव म्हणतो हो आई, मी नेहमी जोडून ठेवेन. मी अजिबात आपलं घर तुटू देणार नाही. आणि आपणचं माझ्यावरती जसं प्रेम आहे ना, तसं माझंही त्यांच्यावरती प्रेम आहे. मी कधीच त्यांच्याबद्दल मनामध्ये राग ठेवणार नाही. पण हे आपणना कधी कळेल काय माहिती. तर इथे पद्मा बसलेली असते आणि तिथे आता अन्विता आलेली असते. अन्विता म्हणत असते आत्ती आत्ती, अगं हे बघ मी काय केलं आहे ते. तेव्हा ती मोबाईलमधला व्हिडिओ पद्माला दाखवते. राघव आता ओझी वगैरे उचलत असतो ना, तो व्हिडिओ ती आता दाखवते आणि म्हणते हे बघ, हा कॉलेजमधला हिरो आहे ना, त्याचा मी असा व्हिडिओ तयार केला आहे आणि अख्ख्या कॉलेजमध्ये त्याला व्हायरल केलं आहे, व्हायरल. सगळे लोक त्याला हसत असतील ना. ती म्हणते वा वा वा, काय माझ्या राणीने इथे आता काम केले हां, खूपच छान. दुश्मनाला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा कशा पद्धतीने पायदळी तुडवायचं ना, हे या माझ्या अन्विताला बरोबर कळतं. तेव्हा त्या ठिकाणी रुद्र येतो आणि म्हणतो काय एवढं चाललंय तरी काय? तेव्हा पद्मा म्हणते हो या, काय रुद्रप्रताप, अहो तुम्ही कधी तुमचे प्रताप दाखवणार? ही बघा माझी भाची, हीच आता माझं नाव रोशन करणार. माझी दुश्मनी आहे ना, तीच पुढे कंटिन्यू करताना मला दिसणार आहे. तेव्हा इथे आता रुद्रप्रताप तसं काही करत नसतात ना, दुश्मनी वगैरे. तेव्हा इथे तिला राग येत असतो. ती म्हणत असते की गादी कोण सांभाळणार काय माहिती, पण माझी दुश्मनी पुढे मात्र माझी भाचीच घेऊन जाणार. खूप छान पद्धतीने तू त्या राघवला अडकवलंस, खूपच छान. त्यानंतर राघव इथे आता आलेला असतो चहा घेऊन. तेव्हा उमा म्हणत असते की आवं जरा चहा घेताना. तो म्हणतो की उमा, राघव उठला का? तेव्हा इथे राघव म्हणतो हो आप्पा. तेव्हा इथे आता शिवनाथचं लक्ष जातं. तेव्हा शिवनाथ इथे लगेच रागामध्ये आहे असं दाखवत असतो. राघव म्हणतो आप्पा मी उठलो, तयारसुद्धा झालो, तुम्ही चहा घ्या की. तुम्ही चहा घेतला नाहीत ना आप्पा? खाली पेट चहा घेतला ना की ॲसिडिटी होते. त्याच्या संग बुडून खायला 2 बिस्किटं पण आणू का? घ्या घ्या, तुम्ही काल जेवला नाहीत ना, न जेवता झोपलात, मग उगाच तुम्हाला आता चहा प्यायल्यावरती ॲसिडिटी व्हायला नको. घ्या ना चहा घ्या आप्पा. तो म्हणतो नको मला. तेव्हा इथे तू जा आणि नाश्ता कर. तेव्हा इथे तू काहीतरी पोटभर खा असं शिवनाथ म्हणतो. तेव्हा राघव म्हणतो काल मी खाल्लं की पोटभर तुमच्या हातचं. तेव्हा उमा म्हणते हो का राघव, काल तुझ्या अप्पांच्या हातचं पोटभर खाल्लंस, मग आता सकाळचा नाश्ता पण हवाय का त्यांच्या हातचा? तेव्हा राघव म्हणतो नाही नाही नको नको, मला आता नाश्ता वगैरे नको, पण आप्पा तुम्ही आता चहा प्या आणि नाश्तासुद्धा करा. आई चल चल मला नाश्ता दे, चल मला लई भूक लागले. तेव्हा इथे आता लगेच शिवनाथ म्हणतो मला पण काहीच नको आहे,
तेव्हा इथे उमा म्हणते, बरं ठीक आहे, नको तर नको. तेव्हा शिवनाथ म्हणतो, उमा थांबा, आता एवढा चहा आणलाच आहे तर ठेवा इथं, मी पितो. तेव्हा तिने कप तर तिथेच ठेवलेला असतो, पण लगेचच मुद्दामून तसं म्हणतो. त्यानंतर ते दोघेही गेल्यानंतर शिवनाथ आवडीने चहाचा कप उचलतो आणि चहा प्यायला सुरुवात करतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता चिडलेली पद्मा बाहेर येते. ती म्हणते, शिवनाथ इकडे ये, शिवनाथ इकडे बाहेर ये म्हटलं ना. मी तुला आधीच सांगितलं होतं की ज्या वेळेला ही रेष मी ओलांडेल तेव्हा तुझी लायकी काढल्याशिवाय मी राहणार नाही, आणि म्हणून मी आता तुझी लायकी काढायला आली. तुझ्या लेकाने माझ्या भाचीची छेड काढली, छेड, ते सुद्धा भर रस्त्यात. तेव्हा तो म्हणतो, काय छेड काढली, कुणी सांगितलं तुला, सांग ना कुणी सांगितलं. तेव्हा इथे आता ती ओरडून ओरडून सांगत असते की याने बघितलं, म्हणजे कुणी, रुद्रप्रतापने. तेव्हा त्या ठिकाणी प्रेक्षकांनो इथे आता राघव येतो आणि म्हणतो, आप्पा काय झालं, काय झालं आप्पा. तेव्हा शिवनाथ म्हणतो की राघव यांचं असं म्हणणं आहे की तू यांच्या भाचीची छेड काढली. आता खरं खरं सांग, तू यांच्या भाचीची छेड काढली का, काढलीस का तू छेड. यांचं असं म्हणणं आहे, याने बघितलं. तेव्हा इथे राघव आता बघायला लागतो कुणाकडे, अन्विताकडे. अन्विता घाबरलेली असते, कारण अन्विता घरामध्ये खोटं बोललेली असते. तेव्हा इथे आता राघवच्या सगळं काही लक्षात येतं, पण राघव आता म्हणतो की काय करू, एवढ्या सर्व माणसांच्या समोर जर मी म्हणालो की हिची छेड मी नाही काढली तर एका दुसऱ्या मुलाने काढली, मी तर तिला वाचवायला गेलो होतो, हे जर आता मी या लोकांना सांगितलं तर ही अन्विता तोंडावरती पडेल. तेव्हा तो तिच्याकडे बघत असतो आणि ती घाबरलेली असते, ती आता राघवकडे बघत असते. राघव आता टेन्शनमध्ये आलेला असतो, काय बोलू, हिची बाजू घेऊ की आता जर खोटं बोललो तर आप्पा मला मारतील आणि खरं बोललो तर ही आता तोंडावरती पडेल. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता राघव अन्विताची बाजू घेण्याचा प्रयत्न करणार असतो.